तुमचा अभ्यास कमी आहे असं भुजबळ म्हणतात. त्यांनी अभ्यास केला पाहिजे आहे, कारण की मुस्लिम समाजाला 25 वर्षापूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिलं आहे. ते यासाठी म्हणतात, कधी मुस्लिमांना तर कधी धनगर समाजाला त्यांना खुश करायचं असतं. काय खुश करायला काय मी मुख्यमंत्री का? अभ्यास तुम्हाला नाही भुजबळ साहेब, अभ्यास तुम्हाला नाही. मी काय म्हणलं याच्याकडे जरा बारीक ध्यान देत जा. कुंकडची कुंकड काय करताय बघा, खोटं आरक्षण लोकात पसरायला लागले. म्हणजे तुम्हाला वाटतं आम्ही जे सांगतो आरक्षण ते लोक ऐकतील. तुम्ही सांगितलेलं लोक आरक्षण नाही ऐकत, मी सांगितलेलं ऐकतील. कारण मी खरं सांगतो, तुम्ही खोटी माहिती पुरविता. मी काय सांगितलंय, पाशाभाई पटेल हे मला पुण्यात भेटले 1 महिना 15 दिवसापूर्वी. त्यांनी सांगितलं मी तुमच्यामुळे ओबीसी झालो बा. म्हणजे याचा अर्थ त्यांना आरक्षण नव्हतं. हे मला महिना 20 दिवसापूर्वी म्हणले असतील पुण्यात की मी माझी कुणबी नोंद तुमच्यामुळे निघाली आणि मी ओबीसी झालो बा जरांगे पाटील तुमच्यामुळं. मग तो मुस्लिम का होता आरक्षणात? नव्हताच ना. तुम्हाला मी काय बोलतो हे कळतच नाही भुजबळ साहेब. मी काय तुम्हाला कळायचंच नाही. मला असं वाटतं तुम्ही जातीवाद करू नये. तुम्ही एक गोष्ट मान्य करावी ज्येष्ठ नेता म्हणून, की मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्यात आणि मराठा हा 67ला दिलेल्या आरक्षणाच्या वेळेस कुणबी म्हणून आहे. तर जे निकष आरक्षण देताना ठरवले होते जाती, उपजाती आणि पोटजाती, तर कुणबीची पोटजात किंवा मराठ्यांची पोटजात कुणबी होती जशी तुमची झाली हे मान्य करा. आणि महाराष्ट्रातल्या सगळा मराठा हा ओबीसी ते मान्य करून तुम्ही हातानं या वयात एवढ्या मोठ्या समाजाची नाराजी अंगावर घेऊ नका. कारण तुम्ही किती एकवटले तरी एकटाच मराठा महाराष्ट्रात अर्धा आहे, 50% एकटाच. थोडा विचार करा जरा गांभीर्यानं. मुस्लिम समाज ओबीसीत आहे आणि ते येणार आहे आणि तुम्हाला त्याला नियमानं आरक्षण द्यावं लागणार आहे 100%. कारण आदिवासी समाजात सुद्धा काही ठाकर म्हणून समुदाय ते सुद्धा आरक्षणापासून वंचित आहेत. एस टीपासून का वंचित ठेवलं त्यांना? का वंचित ठेवलं? त्यांनी किती दऱ्याखोऱ्यात काम करायचं? का त्यांचे लेकरं मोठे होऊ नये? आदिवासींचे लेकरं सुद्धा का मोठे होऊ नये? त्यांच्या सुविधा त्यांना का मिळू नये? आता जमिनी कमी झाल्यात, पूर्वी जमिनी होत्या, त्यांनी काय व्यवसाय करायचे आणि काय जगायचं? आदिवासी समाजाला सुद्धा एस टीत समावेश त्यांनी केलेलं नाही आहे. ठाकर समाज हा आमच्या मराठवाड्यातलं हे सुद्धा उदाहरण आहे. कितीतरी पाड्या असे आहेत आदिवासींचे की ते आरक्षणामध्ये नाही आहेत. का अन्याय त्यांच्यावरती पण अजिबात नाही झाला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा. तुम्हाला जमतं ओबीसीच्या नेत्यावर आमच्यावर अन्याय करायला, आणि त्या गोरगरिबावर कशामुळे अन्याय करता तुम्ही? धनगर बांधावर कशामुळे अन्याय? जे खरं बोलतोय आणि यांना मात्र आता ते लागायला लागले.